एक महत्त्वाची बातमी समोर येते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पडघम वाजणार आहेत। उद्या दुपारी 3 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे। खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती आहे। विधिमंडळ समिती कक्षात उद्या बैठक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज व कालावधी निश्चित होणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जातात। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितच मेघना, अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे। आणि यंदा पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते अर्थसंकल्प सादर करताना दिसणार आहेत। 10 मार्चला हा अर्थसंकल्प सादर होऊ शकतो। मात्र हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते 23 फेब्रुवारीपासून नियोजित होतं। याआधी झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची तारीख घोषित करण्यात आलेली। मात्र आता अजित पवार यांच्या निधनानंतर हे अधिवेशन 23 तारखेलाच होणार की त्यात काही बदल होणार या संदर्भातील बैठक आहे ती उद्या पार पडणार आहे। उद्या होणाऱ्या या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कामकाज आणि कालावधी दोन्ही निश्चित केला जाणार आहे। त्यामुळे या अधिवेशनामध्ये वेळ वाढवली जाणार की कमी वेळेचं हे अधिवेशन असणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। निश्चित। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।